काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर झालेल्या आरोपांमुळे एकच खळबळ माजलेली होती। पण आता याच आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर बॉम्बगोळा टाकला। गोरेंवर आरोप करणारी महिला, एक यूट्यूबर आणि आणखी एका व्यक्तीने कट रचला आणि गोरेंना अडकवण्याचा प्रयत्न केला असा दावा फडणवीसांनी केला। आणि हे आरोपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते असंही फडणवीसांनी म्हटलंय। ते दोन नेते कोण याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतून जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाहीये। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही, आता याची चौकशी होईल। आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत। अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणी घेताना अटक झाली आणि या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली। गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याची वेळ आली। अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला हात घातला आणि मोठा बॉम्ब फोडला। जयकुमार गोरेंना ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळणाऱ्या महिलेची पोलखोल करताना फडणवीसांनी पुराव्याची यादीच वाचून दाखवली। 3 लोकांना अटक झालेली आहे, एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे। आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सॲप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत। जयकुमार गोरेंविरोधात कसा कट रचण्यात आला याची कहाणी सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 2 मोठी नावं घेतली। पहिलं नाव सुप्रिया सुळे आणि दुसरं रोहित पवार। आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणाशी काय संबंध आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच ऐकूया। याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार। यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी गमतीच्या तराजूत तोललं। तसंच कुणीही मोबाईल फोन तपासू शकतं असं म्हणत फडणवीसांना प्रतिआव्हान दिलं। देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं, म्हणलं माझा काय संबंध आहे या सगळ्याची। आणि पार्लमेंटमध्ये मी इतकी अनेक दिवस व्यस्त आहे त्यामुळे हा इश्यू कुठून आला। येस, 1 कोटी रुपये कॅश 2000% मी पाहिला आणि ह्याचं जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल, मी पूर्णपणे त्यांच्याबरोबर त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभागी व्हायला तयार आहे। कारण का मलाही क्युरिओसिटी आहे। मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे, एक तर माझं आयुष्य, माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे। हो, मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये असते का, तो असते। सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात, त्यांचे फोन्स येतात, त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवा। आरोपी महिलेला दिलेल्या 1 कोटीच्या रकमेचा मुद्दा निर्मला सीतारामन यांच्या कोर्टात उपस्थित करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला। या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आत्ता क्लिअरली आठवते। मी असं म्हणले होते की 1 कोटी रुपयाचा आरोप झाला त्या महिलेवर, मला चिंता अशी होती की 1 कोटी रुपये कॅश, जेव्हा नोटबंदी झालेली आहे, कॅश नाही आहे, मग सगळे जर बँकिंग सिस्टममध्ये आलेत तर 1 कोटी रुपये कॅश आले कुठून। तर आमची बाजू मांडण्याची संधी मिळत नसल्याचा आरोप करत रोहित पवारांनी फडणवीसांवर पलटवार केला। जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण अध्यक्ष महोदय, आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत,
जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय, नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले, एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय. जयकुमार गोरेंविरोधातील कटात सहभागी असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ज्यांचं नाव घेतलं त्यापैकी एक म्हणजे प्रभाकर देशमुख. आता या प्रभाकर देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी काय संबंध आहे तेही जाणून घेऊया. 1982 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. IAS अधिकारी म्हणून 35 वर्ष विविध पदांवर त्यांनी काम केलं. शरद पवारांच्या सूचनेनुसार राजकारणात आले. 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. जयकुमार गोरेंनी प्रभाकर देशमुखांचा पराभव केला. माण तालुक्यातील 60 ते 70% ग्रामपंचायती आणि सोसायट्यांवर त्यांचा प्रभाव आहे. आता ज्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना अप्रत्यक्ष आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, त्यावर अजित पवारांची काय भूमिका आहे याची महाराष्ट्राला उत्सुकता असेलच. मी सभागृहामध्ये होतो, या 2 नावांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तपास करतोय. काही फोनच्या संदर्भातले म्हणजे फोन झालेल्याची माहिती किंवा रेकॉर्ड हे त्याच्यामध्ये मिळालं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलेच आहे ना मुख्यमंत्री काय म्हणले. मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्याच्यामुळं गृह खात्याकडनं ही माहिती त्यांना मिळाली असावी. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप होत असलेल्या दिशा सॅलन मृत्यू प्रकरणाची फाईल कधीही पुन्हा ओपन होऊ शकते. शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरात सापडल्याचा दावा केला जातोय. आणि आता जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग आणि खंडणी प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप केले. विरोधकांच्या या कोंडीमुळे सध्या अस्वस्थ महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर पोहोचतं हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.